अध्याय 2. श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 2ऱ्या अध्यायात विष्णुबुवा थोरातांनी स्वामींच्या उदय आणि प्रवासावर विवेचन केलं आहे. श्री दत्तात्रयांचा अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वतींनी संपूर्ण भारतात धर्मजागृतीचे कार्य केल्यानंतर सन 1678 मध्ये कर्दळी वनात अदृश्य होऊन अवतार समाप्ती केली. त्यानंतर श्री स्वामी समर्थांचं अवतार कार्य सुरू झालं. अक्कलकोट गावात राचाप्पा मोदी यांच्या घरी स्वामींचं वास्तव्य असताना कलकत्त्याहून कुणी एक साहेब, एक पारशी गृहस्थ स्वामींना भेटावयास आले. स्वामींच्या दैवी तेजानं विस्मयित झालेल्या त्यांनी स्वामी महाराजांना प्रश्न केला, महाराज, आपण कुठून आलात? त्या दोघांकडे पाहून स्मितहास्य करीत स्वामी उत्तरले, आम्ही कर्दळी वनातून प्रारंभी निघालो. कर्दळी वनातून निघालेले स्वामी कलकत्ता, बांगलादेश, गंगा नदीच्या किनाऱ्यानं हरिद्वार मार्गे केदारेश्वरला पोहोचले. तिथून मागे परतलेल्या स्वामींनी गोदावरीत स्नान केलं. नंतर काही दिवस हैदराबादला वास्तव्य करून मंगळवेढा गाव गाठलं. एका तपाच्या तिथल्या मुकामात स्वामी बराच काळ अरण्यात राहिले होते. 12 वर्षानंतर पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर या गाव शहरात काही काळ थांबून श्री स्वामी महाराज अक्कलकोट गावी दाखल झाले आणि तिथंच विसावले. स्वामी महाराजांच्या प्रवासाबद्दल सांगितल्यानंतर पुढच्या अध्यायाकडे जाण्याआधी विष्णुबुवा म्हणतात, अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर, मुक्त करोनी श्रवणद्वार, प्राशन करा हो श्रोते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति, पूजामूलं गुरुर्पदं, मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुर्कृपा. अखंड